हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला ब्लाउज शिवून घ्यायचा असतो किंवा शिवायचा असतो, डिझाईन कसं बनवायचं आपल्याला सुचत नाही. तर हा व्हिडिओ नक्की बघा. संपूर्ण ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर ब्लाउजचा बॅक पार्ट आपण कट करून घेतलेला आहे. तर डिझाईन बनवण्यासाठी बघू शकता हा आपला अस्तर आहे, हा आपला ब्लाउज पीस आहे. याच्यावरती आपल्याला इथं डिझाईन बनवायचं आहे. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाउजची उंची टोटल आपण इथं 13 घेतलेले आहे. रुंदी आपण इथं टोटल 10 घेतलेले आहे. शोल्डर आपण 6 घेतलेले आहे. आता गळ्यासाठी मार्किंग करून घेऊया. गळ्याची रुंदी 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेले आहे. गळ्याची उंची आपण इथं 9 इंच घेणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं मार्किंग करून एक बॉक्स तयार करून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याचा आकार द्यायचा आहे. गळ्याचा आकार आपण इथं गोलाकार मध्ये देणार आहोत. तर अशा प्रकारे राऊंड शेप मध्ये आपण इथं गळ्याचा आकार दिलेला आहे. त्यानंतर अस्तरवरती जो गळा आहे तो कट करून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं अस्तरवरती गळा जो आहे कट केलेला आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाउज पीस घ्यायचा आहे. ब्लाउज पीस वरती आपण अस्तर ठेवूया. साईडला आपण इथं पिन लावून घेणार आहोत. जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं पिन लावून घ्यायचं अगदी व्यवस्थित. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला टीप मारून घेऊया अगोदर. तर खालच्या साईडला आपण इथं टीप जे आहे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला पण टीप मारून घेऊया. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं शेप गोल गळ्याच्या शेप मध्ये आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा जो फिनिशिंग आहे बिघडला नाही पाहिजे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं टीप मारून घेतलेले आहे गळ्याला. त्यानंतर जो ब्लाउजचा आतला कपडा इथं कट करून घेऊया. आतला जो कपडा आहे आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याच्या साईडला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. कट आपण दिलेले आहे. त्यानंतर अस्तर आणि ब्लाउज पीसला आपण इथं पलटून घ्यायचं आहे. तर बघू शकता अस्तर आणि ब्लाउज पीसला आपण इथं पलटून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला दाब टीप मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता खालच्या साईडला आपण इथं दाब टीप मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला पण दाब टीप जे आहे मारून घ्यायचं आहे. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचं आहे फिनिशिंगनं. तर बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे, जेणेकरून तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्हाला एकदम शिवायला सोपं जाईल. तर दाब टीप आपण इथं मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाउजच्या साईडला पण इथं टीप मारून घेऊया. जेव्हा ब्लाउज वगैरे शिवतो तेव्हा अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पण टीप मारून घ्यायचं आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर बघू शकता ब्लाउजच्या साईडनं आपण इथं चारी बाजूने टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर जो एक्स्ट्रा कपडा आहे आपल्याला साईडचा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचवर आणि वरच्या साईडला 4 इंचवर अशा प्रकारे आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे दोन्ही साईडला. एकीकडे आपण इथं टक्स मारून घेतलेले आहे बघू शकता. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण इथं टक्स जे आहे मारून घेऊया. तर दोन्हीकडे आपण इथं टक्स जे आहे मारून घेतलेला आहे. तर आपला ब्लाउजचा जो गळा आहे तो तयार झालेला आहे. आपण ह्याच्यावरती आता डिझाईन बनवायचा आहे. डिझाईन बनवायला घेऊया.
डिझाईन बनवण्यासाठी आपण इथं ब्लाऊजचाच कपडा घेतलेला आहे चौकोनी 3 इंचाचा आपण इथं कपडा जे आहे चौकोनी कट केलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं त्रिकोणी शेपमध्ये डबल वेळा फोल्ड करून आपल्याला याच्यावरती टिप मारून घ्यायचा आहे। तर बघू शकता चौकोनी कपड्याला आपण त्रिकोणी शेपमध्ये दोनदा फोल्ड करून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे डिझाईन बनवण्यासाठी। तर अशा प्रकारे आपण इथं त्रिकोणी शेपमध्ये डिझाईन जे आहे तयार केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊजला लावून घ्यायचं आहे। अगोदर आपण इथं ब्लाऊजला मार्किंग करून घ्यायचं आहे, साइडला डबल फोल्ड करून घेऊया। गळ्याच्या बाहेरच्या साइडला आपल्याला इथं 1.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे। वरच्या साइडला आपल्याला इथं गोलाकारमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या खालच्या साइडला आपल्याला अशा प्रकारे पान गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपण खालच्या साइडला इथे पान गळ्याचा शेप दिलेला आहे। त्यानंतर गळ्याच्या आतल्या साइडला आपल्याला हे डिझाईन जे आहे लावून घ्यायचं आहे। एक एक करून आपण त्रिकोणी शेप मधले जे डिझाईन बनवलेले आहे ते गळ्याच्या आतल्या साइडला लावून घेऊया पूर्ण गळ्याला। तर बघू शकता अशा प्रकारे आपण ही एक एक करून इथं त्रिकोणी शेप मध्ये डिझाईन जे आहे लावून घेत आहोत। तर गळ्याच्या आतल्या साइडला आपण इथं डिझाईन जे लावून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या वरती आता लेस लावून घेऊया। लेस आपण इथं रेड कलरचा घेतलेला आहे, तुम्ही गोल्डन कलरचा पण घेऊ शकता। इथं ब्लाऊजचा कलर आपला येलो आहे, येलो मध्ये आपला गोल्डन कलर दिसून येत नाही म्हणून आपण इथं रेड कलरचा लेस घेतलेला आहे, म्हणजे अजून थोडा लेस जे आहे उठून दिसेल आपला। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पूर्ण गळ्याला लेस जे आहे लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपण बाहेरच्या साइडने जे मार्किंग करून घेतलेले आहे तिथं पण आपल्याला इथं रेड कलरचा लेस जे आहे लावून घ्यायचा आहे आपल्याला। अगदी सावकाशपणे आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा जो फिनिशिंग आहे बिघडला नाही पाहिजे। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं राऊंड शेप मध्ये लेस लावून घेणार आहोत। त्यानंतर इथं खालच्या साइडला आपण इथं पान गळ्याचा शेप दिलेला आहे, तसाच आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे। तर आपण दुसऱ्या साइडला पण इथं लेस जे आहे लावून घेतलेला आहे, बघू शकता अशा प्रकारे हलकासा आपण इथं खालच्या साइडला पानगळ्याचा शेप दिलेला आहे। त्यानंतर आपल्याला खालच्या साइडला इथे एक दोरी तयार करून घ्यायचा आहे, त्यासाठी आपण इथं लटकन बनवून घेणार आहोत। लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे, त्रिकोणी शेप मध्ये आपल्याला दोरी ठेवून फोल्ड करून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथे लटकन जे आहे ओपन करून घेऊया। सिंपल असं आपण इथं लटकन बनवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला पण लटकन बनवून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे आपल्याला चौकोनी कपडा कट केलेला आहे आपण इथं त्रिकोणी शेप मध्ये फोल्ड करून आपल्याला इथं याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे। तर बघू शकता सिंपल असं आपण इथं लटकन जे आहे तयार करून घेतलेलं आहे। लटकनला आपण इथं ओपन करून घेऊया। त्यानंतर आपण जे अगोदर खालच्या साइडला लटकन तयार करून घेतलेलं आहे ते आपण इथं लावून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला डबल फोल्ड करून इथं पानगळ्याच्या टोकाला इथं टिप मारून घ्यायचं आहे आपल्याला इथं।
त्यानंतर आपण वरती जे नॉट ठेवलेले आहेत त्याला अशा प्रकारे फोल्ड करून परत एकदा आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं खालच्या साईडला नॉट लावून घेतलेला आहे, म्हणजे आपला ब्लाउजचा जो लुक आहे अजून थोडा सुंदर दिसेल. त्यानंतर आपण इथं वरच्या साईडला पण लटकन जे आहे लावून घेऊया दोन्ही साईडला. दोन्ही साईडला आपण इथं दोरी जे आहे लावून घेतलेले आहे. तर बघू शकता आपण इथं बांधून घेऊया दोरी. त्यानंतर खालच्या साईडला आपण जिथं नॉट लावलेले आहे तिथं आपण एक बटन लावून घेऊया, म्हणजे आपला लुक जे आहे अजून सुंदर दिसेल. तर गोल गळ्यावरती आपला सुंदर असा डिझाईन इथं अगदी कमी वेळेत आणि खूप सुंदर असं आपण इथं तयार केलेला आहे. बघू शकता बऱ्याच बायकांना गोल गळा हा खूप आवडत असतो, तर गोल गळ्यावर अशी युनिक डिझाईन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर कसा वाटला आजचा ब्लाउजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर करा. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.